आप देख रहे हैं, मैं हूं आपके साथ अलम और आप देख रहे हैं STS टाइम्स न्यूज। आइए दिखाते हैं इस वक्त की ताज़ा खबर। भिवंडी भाजपा विधायक महेश चौगुले का दबदबा कायम। भाजपा के मुस्लिम प्रत्याशी सहित 6 उम्मीदवार हुए निर्विरोध विजयी। भिवंडी मनपा चुनाव के इतिहास में पहली बार 6 प्रत्याशी निर्विरोध विजयी, सभी भाजपा से। भिवंडी महानगर पालिका आम चुनाव के इतिहास में पहली बार 6 सदस्य निर्विरोध निर्वाचित हुए हैं। खास बात यह है कि सभी विजयी उम्मीदवार भारतीय जनता पार्टी से हैं, जिसके चलते भिवंडी में भाजपा को जीत मिली है। इनमें अल्पसंख्यक मुस्लिम उम्मीदवार भी शामिल हैं। भिवंडी महानगर पालिका में आवेदन वापस लेने के पहले दिन पूर्व केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल के भतीजे सुमित पुरुषोत्तम पाटिल ने पद्मनगर के वार्ड संख्या 17 से जीत हासिल की। लेकिन आज अंतिम दिन के दूसरे दिन विधायक महेश चौगुले के करिश्मे ने भिवंडी में 5 लोगों को जीत दिलाई। वार्ड संख्या 18A से अश्वनी सनी फुटनकर, वार्ड संख्या 18B से दीपक माधवी, वार्ड संख्या 18C से अबूसूद अशफाक अहमद शेख, वार्ड संख्या 16A से परेश राजू चौगुले और वार्ड संख्या 23वीं से भारतीय हनुमान चौधरी निर्विरोध जीत गयी। विधायक महेश चौगुले ने कहा कि यह जीत भाजपा के विकास कार्यों की जीत है और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान के मार्गदर्शन में हमने शहर के लोगों को यह विश्वास दिलाने में सफलता हासिल की है कि विकास केवल भाजपा के नेताओं में ही संभव है। हमने मुस्लिम बहुल वार्ड संख्या 18 में 3 उम्मीदवारों निर्विरोध निर्वाचित करा है। शहर के अल्पसंख्यक समुदाय भी है। देखते रहिए STS टाइम्स न्यूज। यहाँ पे चुनावी जो तैयारी चल रही थी, बड़े जोरों शोरों से चल रही थी, लेकिन जो जनता का विश्वास कहेंगे और जो आपके विधायक और जिला अध्यक्ष उनका प्रयत्न कहेंगे, आप बिन विरोध यहाँ पर नगर सेवक बन गए, क्या कहना चाहिए? पहले तो मैं हमारे आमदार साहब का शुक्रिया अदा करूंगा और हमारे रवि जी सावंत जी का। इन्होंने हम पे भरोसा दिखाया, हमको ये सीट दी यहाँ से लड़ने के लिए और बिन विरोध हमको इधर से चुना के लाए हैं। ये कार्यकर्ताओं का और ये मेरे सब दोस्तों का हाथ है, जो उनका प्यार आज हमें इस मोड़ पर लाया है। आगे हम अच्छे से अच्छे काम करने की कोशिश करेंगे। आमदार साहब के कंधे कंधा लड़ा के जो भी कार्य हमको देंगे हम वो करने की कोशिश करेंगे। नमस्कार, मी परेश चंद्रकांत चौगुले उर्फ राजू। आज आमचा भिवंडीमध्ये भाजपाचे 4 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत आणि त्याच्या मागे मी सगळ्यात मोठा म्हणजे जो पाठिंबा आम्हाला भेटलेला आहे तो आमचे आमदार महेशजी चौगुले आहेत आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत रवी सावंत आहेत आणि कपिलजी पाटील आहे। तर मी एवढा सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे त्यांनी जी यंत्रणा लावली होती आणि आमचे जो लोकांमध्ये जो आम्हाला हे होता प्रसिद्ध होता, लोकांनी चांगला प्रेम आम्हाला दाखवलेला आहे आणि जे समोर काय उमेदवार होते त्यांना म्हणजे एक चांगली म्हणजे व्यक्ती जिकडे आलेली आहे तर त्यांनी त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचे फॉर्म माघार घेतलेले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला बिनविरोध भेटलेली आहे। तर सगळ्यात प्रथम मी सगळ्यांना भाजपाचे सर्व नेत्यांना मी त्यांना हे देतो, धन्यवाद देतो। आता तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी नगरसेवक झाले, कोणती कामं घेऊन तुम्ही पुढे जाणार आहेत, जनतेला काय असं? जनतेची मी जेव्हा ग्राउंडला गेलो आणि लोकांची जेव्हा समस्या ऐकल्या तर समस्यामध्ये त्यांच्या साधारणशः म्हणजे काही गोष्टी आहेत ते मागच्या 8 वर्षामध्ये पूर्ण नाही झाल्यात, तर त्यांना आम्ही पूर्ण त्याला जबाबदार राहणार आहे आणि ते पूर्ण काम करून देणार आहेत। त्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे जिकडे काय मोठे मोठे विषय राहिलेत, रोड आहेत, गटार आहेत, तर त्याच्यासाठी पण आम्ही कमिटमेंट केलेली आहे आणि आपल्या नीतीने आम्ही ते पूर्ण करून दाखवण्याची। सगळ्यात जास्त आनंद होतो कारण का भारतीय जनता पार्टीने आज बिनविरोध एक 5 उमेदवार निवडून दिल्यात आणि आमची सुरुवात झाली अटे इलेक्शनची, म्हणजे यशाची सुरुवात आज आमची झालेली आहे। येणाऱ्या 15 तारखेला चांगलं इलेक्शन आणि 16 तारखेला भारतीय जनता पार्टी महायुतीचे एक चांगले उमेदवार आणि निवडून येतील, जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि मी त्यामुळे पुढचा महापौर पण आमचा बसू शकतो असं आम्हाला वाटते। आणि एक सगळ्यांना जे आमच्या कार्यकर्ते आहेत त्यांनी जी मदत केली, जे भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी त्यांनी चिकार परिश्रम घेतल्यात, अशा सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि आम्हाला आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आज एवढं मोठं यश आम्हाला लाभलंय। हे सगळं सगळ्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या एकतेमुळे झालं।
एकतेमुळे झालंय, म्हणून आज आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद आहे. धन्यवाद.